पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके हे तटस्थ आहेत। ते शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटात वावरत आहेत। म्हणूनच की काय शरद पवारांनी त्यांच्यासमोर काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकरांच्या रूपाने पर्याय उभा केलाय। मला पवारांनी ऑफर दिली तर मी नक्कीच जुन्नर विधानसभा लढवेन असं सत्यशील शेरकर म्हणाले। जुन्नर विधानसभेचा महाविकास आघाडीचा पुढचा उमेदवार कोण आणि यामुळेच सत्यशील शेरकर हे सध्या चर्चेत आहेत। काँग्रेसचे युवा नेतृत्व आणि विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन ते आहेत। खरं तर तुमच्याकडे पाहिलं जाते की तुम्हीच विधानसभेचे पुढचे उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचे असाल। काय नेमकी कारणं आहेत त्यामागची आणि तुम्ही तर इच्छुक आहात, तुम्ही गेले अनेक वर्षापासून तयारी पण तशी केली आहे? नाही, नक्कीच मी महाविकास आघाडीचा एक कार्यकर्ता आहे। महाविकास आघाडीचा म्हणण्यापेक्षा मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। गेले अनेक वर्ष मी आमचे 3 पिढ्या या काँग्रेसमध्ये काम करत आहे। या पक्षाचं लहानपणापासून मी युथ काँग्रेसच्या माध्यमातून आजपर्यंत या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अनेक संघटनाच्या माध्यमातून असेल किंवा पक्षाच्या दृष्टीने जे काही ध्येयधोरणं असतील ते तळागाळात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। 2014चं इलेक्शन असेल, 2019चं निवडणुका असेल, त्यामध्ये पण पक्षाकमी काँग्रेस पक्षाकडं मागणी केलेली होती उमेदवारासाठी, परंतु आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला तिकीट काय मिळालं नाही। आता माझी पुन्हा पण 2024ची मागणी त्या ठिकाणी पक्षाकडे आहेच आहे। पक्ष देईल तो निर्णय मला मान्यच राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।